अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथे काँग्रेसच्या कमिटीचे व महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा विधेयक सर्वसामान्य जनतेच्या विरोधात असून या कायद्याच्या आडून सरकार संविधानाने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार हिरावून घेत आहे। महाराष्ट्रात जनसुरक्षा विधेयकाला विविध सामाजिक राजकीय पक्ष व संघटनांकडून विरोध होत असताना अंजनगाव सुर्जी येथे तालुका शहर काँग्रेस कमिटीकडून विधेयकाविरोधात महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावे यासाठी अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयावर धडकले। तालुका व शहर अध्यक्ष प्रमोद दाडू, प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप येवले यांच्या नेतृत्वात काढण्यात आला आहे। अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। जनसुरक्षा कायदा हे एक जसं गोंडस नाव आहे, हे म्हणजे अमृत कलशात जसं विष असते तसाच प्रकार हा आहे। सामान्य लोकांना यापुढे बोलू न देण्यासाठी व त्याची मुस्कटदाबीसाठी हा कायदा अंमलात आणला जात आहे। यापुढे जो सर्वसामान्य नागरिक आपल्या जनभावना व्यक्त करेल आणि शासनास जर वाटलं की यापासून हा शासन विरोधी आपल्याला वाटतोय तर त्याला अटक करण्याची पूर्ण मुभा या शासनाने या कायद्याद्वारे दिली आहे। ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला घटनेद्वारे बोलण्याचा मूलभूत अधिकार दिला त्यावर आणलेली एक गदा आहे। या कायद्यास आमचा सर्वांचा विरोध आहे। तो विरोध व्यक्त करण्याकरता आम्ही इथे आलो। जर हा कायदा रद्द केला नाही तर यापुढे आम्हाला रस्त्यावर येऊन मोठे आंदोलन उभे करावे लागेल। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।